तर आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तर बनतेच्या कठीण वरदानाच्या या प्रसंगाला अनुसरून हे जे काही आज आपण आपले वेळ देत आहात, आपण आपलं दान देत आहात, ते आपल्या जीवनामध्ये खूप मोठं अशा प्रकारचं एक पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. जे भिक्षू असतात, जे भिक्षुणी असतात, तर ते उपासक उपासिका यांच्यावरती अनुकंपा करणारे असतात, यांचे कल्याण मित्र असतात. आणि कशा प्रकारचे कल्याण मित्र असतात तर ते आपल्याला काही उदाहरणातून आपल्याला पाहता येतं. तर यासाठी आपण भिक्षू संघाच्या संदर्भामध्ये आपले कल्याण मित्र म्हणून, आपलं एक पुण्याचं क्षेत्र म्हणून, आपलं एक उद्धारकर्ते म्हणून या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. त्यांनीच विचारच नाही केला पाहिजे तर ते कशा प्रकारचे आपले हितचिंतक आहेत हे आपल्याला काही उदाहरणातून कळून जाईल. जसं शेतकऱ्यासाठी जमीन ही धान्य उपलब्ध करण्याचं, धनसंपत्ती प्राप्त करण्याचं क्षेत्र आहे भौतिक बाबतीमध्ये, तशा प्रकारे आध्यात्मिक बाबतीमध्ये पुण्य प्राप्त करण्याचं जर शेत कोणता असन, जमीन कोणती असन, तर भगवान म्हणतात भिक्षू संघ आहे, भिक्षुनी संघ आहे. भिक्षू संघस्स दिन्नं महाफलं महाअनिसंसं. भिक्षू संघाला दिल्याने त्याची महान फळाची प्राप्ती होते. महान फळ कशाला म्हणतात? कोणतं महान फळ आहे नाही का? बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला अन्यान्य बाबी प्राप्त करून देतात. जसं भगवान म्हणतात की आपण कोणालाही दान दिलं, त्याच्यातून जर आपण म्हटलं की एखादी माता भगिनी घरातील लोक जेवण करतात आणि जे खरकटे ताट आहेत ते जर समोर नालीमध्ये टाकतात आणि असा विचार करतात की या ठिकाणी या आळ्या आहेत आणि या अन्नाचे कण खाऊन त्या जगतील, तर पुण्यकर्म ते पण होत आहे, परंतु महान पुण्यकर्म नाही होत. म्हणून महान पुण्यकर्म कशाला म्हटलेलं आहे आणि ते कशासाठी सहाय्यक बनते? तर आपण पाहतो की आपला एक शत्रू आपलं काही नुकसान करणार नाही आणि नुकसान करून करून फक्त आपल्या जीविताची हानी करू शकेल, आपल्याला मारून टाकू शकेल, एवढीच हानी करू शकेल. यापेक्षा जास्त तो हानी करू शकत नाही. परंतु आपल्या चित्तामध्ये असणारे आपले शत्रू विकाररूपी रागो दोषो मोह, राग द्वेष मोह, ही शत्रू असे आपले दुश्मन आहेत की लाखो वर्षापर्यंत आपल्याला ते दुर्गतीला घेऊन जातात, नरकाला घेऊन जातात, असं गंभीर नुकसान करून देतात. आणि या शत्रूचं हनन करण्यासाठी, या शत्रूला नष्ट करण्यासाठी मग तशा प्रकारचं बलवान पुण्यकर्म लागतं. आणि जर बलवान पुण्यकर्म नसेल आणि तो व्यक्ती केवळ समाधीचा अभ्यास करतोय आणि ते बलवान पुण्यकर्म नाही आहे, तर प्रज्ञेची प्राप्ती नाही होत. प्रज्ञेची प्राप्ती नाही झाली तर या विकाराचा नाश नाही होत. या विकाराचा नाश झाला नाही तर सुखी शांती प्राप्त नाही होत. असं एकावरती एक अशा प्रकारचे ह्या पायऱ्या आहेत. म्हणून असं एक बलवान पुण्यकर्म लागतं, एक शक्तिशाली अशा प्रकारचं पुण्यकर्म लागतं. आणि हे पुण्यकर्म सोबत आहे आणि तो व्यक्ती समाधीचा अभ्यास करत आहे आणि वर्तमान कालावधीमध्ये तो सदाचारामध्ये, सद्गुणामध्ये प्रतिष्ठित आहे, तर त्या व्यक्तीला प्रज्ञेची प्राप्ती होते. ज्याला प्रज्ञेची प्राप्ती होते त्याचा विकाराचा नाश होतो. ज्याचा विकाराचा नाश होतो तो सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो, अनंत होतो. त्या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होणे, सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त होणे, या गोष्टीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जे पुण्यकर्म लागते त्याला महान पुण्यकर्म म्हटलेलं आहे.
दुसऱ्या बाकीच्या गोष्टी तर प्राप्त करून देणाऱ्या अनेक बाबी आहेत. भौतिक गोष्टी प्राप्त करून देण्यासाठी अनेक बाबी आहेत. परंतु या अवस्थेपर्यंत पोहोचून देण्याचं जे पुण्यकर्म आहे त्याला म्हटलेलं आहे महान फळ, महान पुण्य, आणि ते होते भिक्षू संघासाठी दान केल्याने. आणि त्यातूनही या कठीण वरदानासाठी इथे उपस्थित असणाऱ्या भिक्षू संघासाठी जे जे आपण दान देतो, मग भलेही थोडा आहे, अपदिनं बहु होती बहुदिनं बहुतरंग, अल्प जरी दिलं तर ते खूप होत आहे, आणि अधिक जर दिलं तर त्याची गिनता नाही. आणि हे सर्व तुमच्याकडून करून घेण्यासाठी, हे सर्व पुण्यकर्म तुमच्याकडून व्हावं यासाठी भिक्षू संघ प्रयत्नशील असतो आपापल्या एरियामध्ये. तर तशा प्रकारचे धम्माचे संस्कार, तशा प्रकारचे दानाचे संस्कार, सेवाचे संस्कार, श्रद्धेचे संस्कार तुमच्यावरती ते रुजवत असतात. असाच एक छोटासा प्रसंग तुम्ही ऐकला असेल. भगवान आणि जे अरंत असतात हे साधारणतः गरीब लोकांवरती खूप अनुकंपा करणारे असतात. जे गरीब असतात त्यांच्यावरती अनुकंपा करणारे असतात. आणि म्हणून एक पूर्वीच्या काळातला एक प्रसंग, की मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे ज्यावेळेस पाली साहित्य वाचतो तर सारे उदाहरणं आमच्या जीवनाशी संबंधित आहेत, शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. म्हणून खूप चांगल्या प्रकारचे रुजतात, समजतात, पटतात की भगवंतानी किती चांगल्या प्रकारचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. म्हणजे काही साधारण कुटुंबातील लोक असतात की ज्यांच्याकडे जमीन नसते, तर ते दुसऱ्याच्या जमिनीमध्ये काम करत असतात. आपण त्याला काही सुगीचे दिवस म्हणतो, आठवत असतील. ज्या जुने म्हातारे लोक आहेत ते त्यांना माहिती आहे सुगीचे दिवस. ठराविक असा कालावधी असतो की त्या कालावधीमध्ये शेतातलं पीक निघतं, आणि ज्यांच्याकडे जमीन नाही मग ते दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काम करतात, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना ते धान्य मिळतं. ठराविक कालावधी मिळतं, त्याला सुगीचे दिवस म्हणतात. आणि मग एकदा तेवढा कालावधी निघून गेला की मग काहीच नाही, मग कुठलाच काम धंदा नसतो. मग जे कमवलंय ते खा, बस. तर अशा प्रकारे एक गरीब कुटुंब, आणि त्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले त्यांचे 2-3 लेकरं, त्यापैकी एक मोठी मुलगी असते, 16 वर्षाची मुलगी असते. आता करती मुलगी आहे, समजदार मुलगी आहे, मग आई वडिलाच्या कामामध्ये हातभार लावते, मदत करते. आणि तसे गरिबाचे लेकरं, ग्रामीण भागातले लेकरं, मग ते मुलगा असो मुलगी असो, मुलगा असेल तर वडिलाला शेतामध्ये कामासाठी मदत करतो, सर्व शेतातलं काम करतो. मुलगी असेल तर ती आईसाठी मदत करते, घरातलं सारं काम करते. आणि म्हणून कधी कधी जर वर्तमान कालावधीमध्ये जर बघितलं तर शहराच्या भागामध्ये मुली मोठ्याल्या होतात चांगल्या, पण किचनमध्ये आईला काही मदत करत नाही. म्हणतात माझा ट्युशन आहे, माझा अभ्यास आहे, माझा पेपर आहे, माझा अमुक आहे, असं म्हणून म्हणून आणि आई पण म्हणते बाई तू अभ्यास कर, ते मी काम करून घेते. आमच्या ग्रामीण भागामध्ये मुलीच्या बाबतीमध्ये असं आहे की तिला बाकीचे काही कामं नाही आले तर चालतात, परंतु मात्र किचनचं सर्व तिला आलं पाहिजे, परफेक्ट सर्व स्वयंपाक तिला आला पाहिजे. आणि त्यासाठी लहान असतानाच त्यांना ते सारे किचनचे काम शिकवून देतात. इतक्या चांगल्या प्रकारचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतात की असं वाटतं की इतका चांगलं कोण बनवलेलं आहे. आणि मग सहज ती मुलीची आई म्हणेल की माझ्या मुलीने बनवलं. ती लहान असते, 12-13 वर्षाची मुलगी असते. एवढे परफेक्ट असतात. म्हणजे शेतातल्या कामासाठी मुलगा, घरातल्या कामासाठी मुलगी, हे सर्व मदत करणारी असतात. तर अशा एका कुटुंबातील की ज्यांच्याकडे शेत नाही, काही नाही, तर मग त्यांनी दुसऱ्याचं शेत सांभाळण्यासाठी घेतलं. ज्वारीचं शेत आता कोणी एवढं राखत नाही, पण पहिल्यानं ते पाखरं खाऊ नये म्हणून, कोणा चोरून नेऊ नये, तर यासाठी राखायला देत होते. आंबे पण राखायला देत होते, आंबराई असायचे, आंबे राखायला द्यायचे. ते वानरं म्हणा किंवा कोणी याच्यापासून इजा करू नये, कोणी तोडून नेऊ नये, चोरून नेऊ नये, आणि ठराविक हिस्सा त्यांना द्यायचा मग राखणाऱ्याला, असं ठरलेलं असायचं. तर तशा प्रकारे त्या कुटुंबाने
त्या गावाला लागून असलेलं एक शेत एका श्रीमंत व्यक्तीचं त्यांनी राखायला घेतलं. आणि त्या शेताच्या त्याच्यावरीच्या मध्यभागी एक मळा, मळ्यावर बसायचं. मग ते सर्व शेत दिसतं, जिकडून तिकडून कोण शेतामध्ये आलं, काय कुठं पाखरं बसले, काय हे सर्व दिसतं. आणि मग ज्या भागामध्ये बसले असतील ते पाखरं उडून द्यायचे, कोणी चोरून येत असेल तर नेऊ द्यायचं नाही, म्हणजे राखण्याचं काम करायचं. तर हे काम ती मुलगी करत होती. आणि मग दुपारच्या वेळेस तिचे आई वडील आणि लहान लहान बहीण भाऊ मग तिचा डब्बा घेऊन यायचे शेतात, मग बाकीचे जे काम असतील ते करायचे. असा हा त्यांचा नित्याचा क्रम. मग सकाळी शेतामध्ये जाईन, तर इतक्या सकाळी कशाचं काय अल्पहरण खायला, त्याला न्याहारी म्हणत होते ग्रामीण भागामध्ये, न्याहारी. मग शेतामध्ये राहायचं. तर मग शेतातले आपले 2-4 हुरड्याचे कणसं काढायचे, ते भाजायचे आणि गरम गरम तो हुरडा खायचा, तांबर पाणी प्यायचं की बस 12 वाजता भूक लागायचं काम नाही. आणि एकदम सकस आहार, कुठल्या प्रकारचं केमिकल नाही, एकदम चांगल्या प्रकारचा. मग त्या मुलीनं असे 4-5 हुरड्याचे कणसं काढले, तिनं ते भाजले आणि हुरडा तयार करून आपल्या टॉपमध्ये ठेवला. आणि खाण्याच्या अगोदर ती विचार करते की मी परत एक शेताला केला मारून येते, चक्कर मारून येते. जाते शेताला चक्कर मारून येते. आणि येत असताना पाहते तर महाकाश्यप नावाची भंतेजी हे त्या शेताकडे येत असतात. महाकाश्यप नावाची भंतेजी थोडीशी एक विशेषता आहे. सारीपुत्त आणि महामोगलायन या भंतेच्या नंतर त्यांचाच नंबर लागतो. ते 150 वर्षापर्यंत जीवित राहिले, 150 वर्ष जगले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली पहिली धम्मसंगीनी संपन्न झाली. ते धुतांगधारी होते. भगवंताच्या अंगावरती 500 कुलिक चिवर होता. तर ते म्हणते हे तुमच्या अंगावरचं चिवर मला द्या. आणि माझ्याकडे हे अतिशय तलम, मऊ, नरम रेशमाचं चिवर आहे, हे चिवर तुम्ही घ्या, तुमच्या अंगावरती खूप ते शोभून दिसेल. तर भगवान म्हणतात, काश्यप तू हे चिवर सांभाळण्यास पात्र आहेस का? हा म्हणते मी जन्मभर त्याला पालन करेन. मग भगवान आपल्या अंगावरचं 500 कुलिक चिवर महाकाश्यप भंतेजीला देतात. आणि आपलं अतिशय सुंदर चांगल्या प्रकारचं चिवर भगवंताला देतात. तिथून पुढे ते जन्मभर 500 कुलिक राहिले. वय अधिक झालं. भगवान म्हणतात, काश्यप तू वृद्ध झालेला आहेस, म्हातारा झालेला आहेस. हे जे 500 कुलिक चिवर आहेत ते हाताने शिवलेलं राहते. एवढे मोठमोठे त्याचे जाड ते शिवलेले ते गोठ, अंगावरती ते घासायचे, ते छाले पाडायचे. वय अधिक झालेलं असल्यामुळे काय होते की ही त्वचा ही जीर्ण होते. थोडस जर त्याला धक्का लागला की ती खराब होते, छाले पडतात. आणि मग तसं व्हायचं तर ते म्हणायचे, नाही म्हणते मी या जीवनामध्ये खुश आहे, प्रसन्न आहे. जन्मभर जंगलामध्ये राहिले, अरण्यामध्ये राहिले, नगरामध्ये नाही, फक्त चारिकेसाठी जन्मभर चारिका करून राहिले. उपासकांनी दिलेल्या भोजनाचा स्वीकार नाही केला जन्मभर. आणि अशा प्रकारचं जीवन जगत असताना ज्यावेळेस भगवंताचं महापरिनिर्वाण झालं तर त्यावेळेस ते पावाला होते. आणि इकडनं कुशीनारावरून एक आजीवक पावाला येतो आणि हे त्यांना कुशलक्षण विचारतात, भाऊ आमची शास्त्रा कशी आहे? महाकाश्यप भंतेजी विचारतात, आमची शास्त्रा कशी आहे? म्हणतात, भाऊ तुला माहिती नाही का? नाही, ते तुझे शास्त्रा महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहे. आणि मग ते सवेगाला प्राप्त होतात. ही बातमी ऐकल्याबरोबर जे भिक्षू हरण झाले नाहीत, जे भिक्षू मुक्त झाले नाहीत, ते धडधड जमिनीवर पडून शोक व्यक्त करतात, रडतात. आणि जे हरण आहेत, मुक्त आहेत, ते सवेगाला प्राप्त होतात. ते त्यांना आवडतात, शास्त्र एक दिवस जाणारच होते. आणि मग तिथून ते येतात तर भगवंताची चिता रचलेली असते. एक विशेषता असते, सर्व पॅक असते, परंतु चितेला चिता पेटत नाही. मग महाकाश्यप भंतेजी येतात, 7 दिवस होतात. महाकाश्यप भंतेजी येतात, त्याला संक्रमण करतात आणि पायथ्याशी उभे राहतात. तर त्या पेटीतून, त्या लाकडातून भगवंताचे पाय बाहेर येतात. त्या ठिकाणी पायाला स्पर्श करून महाकाश्यप भंतेजी 3 वेळेस वंदन करतात.
त्यांची विशेषता आहे महाकाश्यप पंडितजी. आणि त्यांनी वंदन करून झालं की ऑटोमॅटिकली ते भगवंताचे पाय मध्ये जातात आणि कोणीच अग्निदान देत नाही. चारही बाजूने ऑटोमॅटिक चिता पेट घेते. तर अशा प्रकारे महाकाश्यप पंडितजी एवढे महत्वाचे, त्यांच्या ह्या विशेषता. तर ते भंतेजी त्या मुलीच्या शेताकडे चालत येतात आणि चालत आल्यानंतर ती पाहते की भंतेजी माझ्याचकडे येत आहेत, भंतेजी माझ्या शेतामध्ये येत आहेत, तर मी काय दान करू. त्यांच्या हातामध्ये भिक्षा पात्र आहे म्हणून खूप श्रद्धा उत्पन्न होते. आणि त्या श्रद्धेला अनुसरून मग तिच्या मनामध्ये ते उत्पन्न होते की आपल्याकडे तर हुरडा आहे, जे आहे ते दान करायचं असतंय, मग आपल्याकडे हे आहे तर आपण दान केलं पाहिजे. आणि म्हणून मग तिथे भंतेजी आल्यानंतर तो हुरडा ते दान करते. भंतेजी तिच्या दानाचं अनुमोदन करतात, आपल्या निवासस्थानावरती निघून जातात. त्याच दिवशी ती मुलगी अतिशय आनंदित असताना, अतिशय प्रसन्न असताना परत शेतामध्ये एक येडा मारते आणि एका जाळीमधून अतिशय भयंकर विषारी नाग निघतो, साप येतो आणि तिचे पोटरीच तोडून घेतो. पोरगी खाली पडते, मृत्यूला प्राप्त होते. शरीर त्यागल्यानंतर ती 33 देवलोकामध्ये देवकन्या म्हणून उत्पन्न होते. आणि तिथे उत्पन्न झाल्यानंतर एवढा प्रचंड सुख शांतीचा अनुभव करते, डोळे लावून बसते आणि स्मरण करते. तिला एका मागच्या जन्माचं स्मरण होतं. ती म्हणते, अरे त्या महाकाश्यप पंडितजीला मी हुरड्याचं दान केलं, भोजनाचं दान केलं, त्याचे परिणाम स्वरूप त्या पुण्यकर्माच्या बलाने मी या 33 देवलोकामध्ये देवकन्या म्हणून उत्पन्न झाले. हे पुण्यकर्म संपू नये म्हणून ती 33 देवलोकातून येऊन भंतेजीचं निवासस्थान ही स्वच्छ करत होती, साफसफाई करत होती, पाणी भरून ठेवायची, झाडून झुडून काढायची, या सर्व गोष्टी ती करायची आणि कोणाला न दिसता अंतर्धान होऊन निघून जायचे. हे उदाहरण सांगण्याचा माझा एक उद्देश होता की ते भंतेजी त्या दिवशी ती मरणारच होती, तिचं आयुष्य तिथपर्यंत होतं, ती मृत्यूला प्राप्त होणार होती. परंतु मृत्यूला प्राप्त होण्याच्या अगोदर भंतेजीने तिच्यावरती अनुकंपा केली, तिचे कल्याण मित्र बनले आणि तिला दान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि तिनं ते दान दिलं आणि त्याच पुण्यकर्माच्या फलाने ती 33 देवलोकामध्ये देवकन्या म्हणून उत्पन्न झाली. जर कदाचित भंतेजी तिथे गेले नसते तर ती त्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणारच होती. ते पुण्यकर्म तिच्याकडून झालं नसतं तर होऊ शकतं 4 पैकी कुठल्याही अपाय गतीमध्ये ती उत्पन्न झाली असते. 4 अपायाच्या गती पुढे उत्पन्न झाले असते तर त्याची सुटका नसते झाली लाखो वर्षापर्यंत. म्हणून जे भिक्षू असतात, जे भिक्षुणी असतात, तर ते उपासक उपासिकांवरती अनुकंपा करणारे असतात. काय काय लोक नकारात्मक घेतील, तो भाग अलग आहे. परंतु जे श्रद्धा संपन्न आहे, ज्यांचे आपल्या कर्मावरचा विश्वास आहे, तर असे लोक विहाराच्या सानिध्यात राहतात, भिक्षुणीच्या सानिध्यामध्ये राहतात आणि आपलं दान पुण्यकर्म करत राहतात. आणि त्यांच्या सहाऱ्याने मग ते शील पालन करतात, समाधीचा अभ्यास करतात, अजून दान पुण्यकर्म करून ते आपल्या सुगतीचा मार्ग सुकर करणारे असतात. आणि त्यासाठी भिक्षू लोक त्यांना सहाय्यक बनतात. म्हणून भिक्षू संघाच्या संदर्भामध्ये आपण अतिशय प्रकारचं श्रद्धा संपन्न असलं पाहिजे की यांच्यामुळेच आम्हाला पुण्य संपादन करता येतं, यांच्यामुळेच आम्हाला आमच्या सुगतीचे मार्ग तयार करता येतात, यांच्यामुळेच आम्ही आमच्या मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. एवढं मोठं पुण्यकर्म आम्हाला यांना अनुसरून प्राप्त करता येतं. जसं की धनसंपत्ती प्राप्त करायची तर त्याला शेती लागेल, शेतीशिवाय तो शेतकरी कमवू शकणार नाही. तशाच प्रकारे आध्यात्मिक जर मोठ्या प्रमाणामध्ये जर पुण्यकर्म जर कमवायचं असेल तर भिक्षू संघच लागेल, भिक्षूच लागतील. आणि ते जर उपलब्ध नसतील तरी तुम्ही काहीच नाही करू शकत. किती धनवान असू द्या, नाही करता येणार. फक्त तेवढा तुम्ही त्याचा उपभोग घ्याल, नवीन काही बनू शकणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी पूज्य बोधिपालोजी महास्तवीर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या स्वतःच्या पुण्यकर्माच्या बलाने अतिशय सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी भिक्षू ट्रेनिंग सेंटर निर्माण झालेलं आहे. लोकोत्तर महाविहार हे जगाच्या नकाशावरती खूप अतिशय सुकीर्तीने नावाजलेलं आहे. त्यांच्यामुळे त्या नाव रूपाला आलेलं आहे. आणि या ठिकाणी
आपल्या भावना जोडलेल्या आहेत. आपण या ठिकाणी सुरुवातीपासून येत आहोत, तर स्वतःला आपण पुण्यवान समजलं पाहिजे की आम्हाला या ठिकाणी दान देता येतं, आम्हाला या ठिकाणी धर्मश्रवण करता येतो, आम्हाला या ठिकाणी येऊन उपवासाचे पालन करता येतं. किती मोठं पुण्यकर्माचे आम्ही भागीदार आहोत की ही संधी आम्हाला भंतेजीने उपलब्ध करून दिली. आणि म्हणून त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आपल्या कमाईचा काही भाग आपण दान केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की एवढी मोठी इमारत तयार झाली, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत, परंतु आजपर्यंत पूज्य बुद्धिपालोजी महास्तवी यांनी कोणालाही 5 पैसे मागितले नाही. कोणी उदाहरण दाखवून द्यावं. आणि म्हणून हे सेंटर जे काही चालतं, तर तुम्ही जे काही दानपेटीमध्ये दान देता किंवा तुमच्या श्रद्धेनं जे काही तुम्ही स्वतःहून दान देता की त्याची आमचं दान स्वीकारा, तर त्याच दानावरती हे सारं चालतंय. कोणालाच आवाहन केलं जात नाही, ना व्हॉट्सअपवर, ना फेसबुकवर, ना इंस्टाग्रामवर, ना कशावरच नाही. जे लोक श्रद्धेने देतील त्यावरती या ठिकाणी हा चरितार्थ चालतो. म्हणून हे सेंटर चांगल्या प्रकारचं चालण्यासाठी, याची वृद्धी होण्यासाठी, वाढ होण्यासाठी समाजातील संपन्न उपासक की ज्यांना भिक्षू संघाची वृद्धी व्हावी, धम्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि आपले स्वतःचं पुण्यकर्म व्हावं, ही जर संकल्पना मनामध्ये आहे, तर त्यांनी इतरत्र जिथं दान द्यायचं तिथं जरूर द्यावं, परंतु इथं मात्र एकदम सत्कार्याने लागतं, एकदम सत्पात्री हे दान आपलं म्हणजे दिल्या जातं. आणि याचा आपण विचार करून आपण आपलं पुण्यकर्म संपादन करावं. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा तर वाढवलीच, परंतु दान पुण्यकर्म सुद्धा केलेलं आहे. या सर्व प्रकारच्या दान पुण्यकर्माच्या बलाने तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गुणाची प्राप्ती हो. हे पुण्यकर्म तुमच्या मुक्तावस्थेच्या मार्गामध्ये तुम्हाला सहाय्यक बनव. तुमची धनसंपत्ती दिवसागणिक वाढत जावं, अशा प्रकारचे एक मंगल कामना करतो. धनदेच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो आणि धम्मदेश या ठिकाणी समाप्त.